नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाम जून 2019 रोजी झालेल्या पेपर 1मधील प्रश्न. मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 40. भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भात कोणते विधान योग्य नाही? पर्याय हे हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे. एक खिडकी शोध विविध सुविधा असलेला शैक्षणिक संदर्भ साहित्याचा आभासी साठा आहे. ग्रंथालय दिव्यांग अभ्यासकांना सहजपणे वापरता येते. या ग्रंथालयाचा विकास भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT खडगपूर येथून करण्यात येत आहे. तर याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 1 हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 41. वजन कमी करण्याच्या पदार्थाविषयीची परिषद म्हणून ओळखली जाते. पर्याय आहे बेसल परिषद, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रामसर परिषद, विविध देशांच्या गटाचे परिषद. तर याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 2 मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. प्रश्न क्रमांक 42. ध्वनी प्रदूषणाची पातळी होण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? पर्याय आहे झोल, PPM, बीट, DB. तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक DB. प्रश्न क्रमांक 43. हरित भारत मोहीम हा रिकामी जागांचा भाग आहे. पर्याय आहे सहस्त्रक विकास उद्दिष्टे, नद्या विकास योजना, स्वच्छ भारत अभियान, वातावरण बदल राष्ट्रीय कृती योजना. तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक D वातावरणीय बदलासाठीच्या राष्ट्रीय कृती योजना. प्रश्न क्रमांक 44. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकासासाठी कोणते प्रस्तावित केले आहे? पर्याय आहे ए भारतीय प्रधानमंत्री, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, आफ्रिकन युनियन, युरोपियन युनियन. तर याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक भारतीय प्रधानमंत्री. प्रश्न क्रमांक 45. अन्नसाखळीतून निर्माण होणारे विषारी रसायने रिकामी जागा याला कारणीभूत होतात. पर्याय संच विसर्जन, जैव विस्तारीकरण, काढून टाकणे. तर याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक C जैविक विस्तारीकरण. प्रश्न क्रमांक 46. तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे रिकामी जागा प्रणालीमध्ये दिले जाते होते. पर्याय आहे वैदिक शिक्षण, पूर्व वैदिक शिक्षण, बुद्धिस्ट शिक्षण, इस्लामिक शिक्षण. तर याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक C बुद्धिस्ट शिक्षण. प्रश्न क्रमांक 47. UGCने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार रिकामी जागा राज्यात सर्वात जास्त विद्यापीठे आहेत. पर्याय आहे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान. तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक D राजस्थान. प्रश्न क्रमांक 48. विविध विद्याशाखेतील MOOCचे प्रोसेस विकास करण्यासाठी MHRDने 8 राष्ट्रीय कोऑर्डिनेटरपैकी रिकामी जागा ही एक संस्था निर्माण केली आहे. पर्याय मुंबई विद्यापीठ, विद्यापीठ अंतरायोग याचं सरकारच्या महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ IIT मुंबई. तर याचा चुकत असणार पर्याय क्रमांक B राष्ट्रीय अंतरायोग म्हणजे UGC. प्रश्न क्रमांक 49. बहुतांश राज्य विद्यापीठे रिकामी जागा स्वरूपाची विद्यापीठे आहेत. पर्याय का अभिमत सहाय्यित खाजगी. तर याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 50. प्राचार्यासाठी प्रकाशीय कोर्स कोणते स्थापना आयोजन करते? पर्याय आहे मानव संसाधन मंत्रालय, विद्यापीठ राष्ट्रीय शिक्षण योजना व प्रशासन विद्यापीठ, राष्ट्रीय शिक्षक परिषद. याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक C राष्ट्रीय शिक्षण आयोजन व प्रशासन विद्यापीठ. या पुढील भागात आपण 2020 साली रोज झालेल्या MSET पेपरमधील प्रश्न बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.